5 पद्धतीने तुम्ही तुमच्या घरातील गॅस बुक करू शकतात. सर्वात पहिली पद्धत म्हणजे WhatsAppवरून. आता WhatsAppवरून सुद्धा तुम्ही गॅस बुकिंग करू शकता, ही गोष्ट तुम्हाला माहिती नसेल. इंडियन गॅससाठी हा क्रमांक आहे, HP गॅससाठी हा क्रमांक आहे आणि भारत गॅससाठी हा क्रमांक आहे. सर्वात आधी यापैकी जो कोणत्या कंपनीचा सिलेंडर तुम्हाला बुक करायचा आहे त्याचा नंबर तुम्हाला सेव्ह करायचा आहे. नंतर WhatsAppवरती तुम्हाला हाय मेसेज करून या चॅटिंगला सुरुवात करायची आहे. नंतर इथे तुम्हाला तुमचा 17 अंकी ग्राहक क्रमांक टाकावा लागणार आहे आणि अशा प्रकारे तुमचा गॅस सिलेंडर WhatsAppच्या माध्यमातून बुक होणार आहे. दुसरी पद्धत म्हणजे तुम्ही मिस कॉल देऊन सुद्धा तुमचा गॅस बुक करू शकतात. इंडियन गॅससाठी हा नंबर आहे आणि भारत गॅससाठी हा क्रमांक आहे. या क्रमांकावर तुम्ही मिस कॉल देऊन सुद्धा तुमचा गॅस बुक करू शकतात. तिसरी पद्धत म्हणजे तुम्ही मोबाईल ऍप्लिकेशन वरून सुद्धा तुमचा गॅस बुक करू शकतात. यासाठी तुम्हाला संबंधित गॅस कंपनीची ऍप्लिकेशन डाउनलोड करावी लागणार आहे. यामध्ये लॉग इन करून बुक सिलेंडर या ऑप्शनवर क्लिक करून तुम्हाला गॅस बुक करता येणार आहे. चौथी पद्धत म्हणजे की फोन पे, गुगल पे किंवा पेटीएम वरून सुद्धा तुम्ही तुमचा गॅस बुक करू शकतात. आता तुम्ही जर फोन पे वापरत असाल तर तुम्हाला फोन पे मध्ये जायचं आहे. इथं तुम्हाला खाली सर्चवर क्लिक करायचं आहे आणि इथं तुम्हाला गॅस सिलेंडर असं सर्च करायचं आहे. नंतर तुम्हाला बुक गॅस सिलेंडर नावाचे एक ऑप्शन बघायला मिळेल. इथं तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता इथं क्लिक केल्यावर तुम्हाला तुमचा रजिस्टर्ड मोबाईल नंबर आणि तुमचा 17 अंकी ग्राहक क्रमांक टाकून पेमेंट करायची आहे. अशा प्रकारे तुम्ही फोन पे किंवा गुगल पे वरून सुद्धा तुमचा गॅस बुक करू शकणार आहे. पाचवी आणि शेवटची पद्धत म्हणजे तुम्ही SMS द्वारे सुद्धा गॅस बुक करू शकणार आहे. इंडियन गॅससाठी हा क्रमांक आहे आणि भारत गॅससाठी हा क्रमांक आहे. आता संबंधित क्रमांकावर तुम्हाला रिफिल आणि 17 अंकी ग्राहक क्रमांक टाकून सेंड करायचा आहे. अशा प्रकारे तुम्ही SMS द्वारे सुद्धा गॅस बुक करू शकतात. त्यामुळे ही महत्त्वाची माहिती आता जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका.